एक तुम्ही सर्वांनी एक गोष्ट नोटीस केली का? आजच्या बॅनरमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय ना, काहीतरी तिथं पॅच लावलाय. ते मला मगापासून थोडं त्याचं आश्चर्य वाटायलंय. काय पॅच असेल सर ते? चला आपण आपल्या अध्यक्षांनाच विचारूया. सर ते काय, ते एवढं छान बॅनर बनवलं आपण आणि त्याला पॅच का लावलाय? अरे आम्ही तुम जानते नहीं, काहीतरी असणार याच्या मागे. 3 सब ग्रुप थे. यस, गीत स्पंदन, हर कोजागरी को अपन एक ग्रुप ऐड करते हैं. दूसरा था नृत्य स्पंदन, तीसरा था काव्य स्पंदन. बराबर है. अभी अपन चौथा ग्रुप ऐड करेंगे. क्या बात कर रहे हैं? दिल थाम के बैठिए, प्रस्तुत करते हैं नाट्य स्पंदन का नया सब ग्रुप, हास्य स्पंदन. हा 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 हा, हास्य स्पंदन. ह्या हास्य स्पंदन ग्रुपच्या स्थापनेमागची कल्पना अशी आहे, आपण सर्व डॉक्टर्स ताणतणावात तर काम करतच असतो आणि आपल्या सर्वांकडे खरं सांगा खूप सारा विनोदी किस्स्यांचा, विनोदी रील्सचा आणि जोक्सचा खूप मोठा साठा असतो. मग हा साठा आपल्यापर्यंत मर्यादित का ठेवायचा? सगळ्यांशी शेअर करूया. तर फक्त हसवण्यासाठी आपण हा ग्रुप चालू केलेला आहे. मग आता हा ग्रुप आपण चालू केला आहे तर होऊन जाऊ द्या, हास्याचे फवारे उडवूया जरा. तर असे हास्याचे फवारे उडवण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो आपले कलाकार डॉक्टर दत्ता मंदाडे सर यांना. एक मिमिक्री आहे. आता सिग्नलवर पोलीस कॉन्स्टेबल असतो ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी. आता जुन्या काळी सिग्नल नव्हते. आजच्या काळी सुद्धा जेव्हा सिग्नल बंद पडलेले असतात तेव्हा ते ट्रॅफिक पोलीसला कंट्रोल करायला लागतं. तर तो कसं करतो त्याची ही मिमिक्री आहे. हे पहा, असो तो ड्युटीवर येतो, फुल फ्लेश, फुल एनर्जेटिक असतो, फुल एनर्जीने सगळे तो इशारे करत असतो. इशारेच करायचे त्या ठिकाणी, तो बोलत तर काही नाही, नुसतं इशाऱ्याने सांगतो. पण हळूहळू त्याची एनर्जी कशी डाऊन होते आणि त्याचे इशारे कसे मंदावतात ह्याची ही मिमिक्री आहे. मजा आ गया सर. हास्य स्पंदनची मूर्तमेढ डॉक्टर मंदाडे सरांनी रोवलेली आहे.